नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपले स्वागत आहे. आज आपण भारतीय लोकशाहीचं इंजिन नेमकं कसं काम करतं हे अगदी मुळातून समजून घेणार आहोत. महाराष्ट्र बोर्डाच्या संदर्भानुसार आज आपण काही अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांवर चर्चा करणार आहोत आणि या सत्राच्या अगदी शेवटी काही सराव प्रश्नांची उजळणीही करणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आपला आजचा प्रवास या 6 टप्प्यांतून जाणार आहे. आपण संविधानाच्या जिवंत स्वरूपापासून सुरुवात करू, त्यानंतर लोकशाहीची वाटचाल, सामाजिक न्याय, राजकीय पक्षांचं काम, पक्ष पद्धतीचा विकास आणि शेवटी काही महत्त्वाचे सराव प्रश्न. भाग 1. जिवंत भारतीय संविधान. आता हे आपण अनेकदा ऐकतो की भारतीय संविधान हे केवळ नियमांचं एखादं बंदिस्त पुस्तक नाही. ती एक प्रवाही आणि जिवंत गोष्ट आहे. म्हणजे संविधानाची वाटचाल ही फक्त काही घटना दुरुस्त्यांची यादी नक्कीच नाही, तर ती भारतीय लोकशाहीच्या बदलणाऱ्या प्रवासाची एक जिवंत कहाणी आहे. जनतेच्या बदलणाऱ्या गरजांनुसार ते सतत विकसित होत राहतं. स्वातंत्र्यानंतर अनेक सुधारणा झाल्या हे तर आपल्याला माहीतच आहे. पण खऱ्या अर्थाने एक मोठा गेम चेंजर ठरलेला बदल इसवी 2000च्या आसपास झाला. त्याला आपण हक्काधारित दृष्टिकोन किंवा राईट्स बेस्ड अप्रोच म्हणतो. याने काय झालं तर माहिती, शिक्षण आणि अन्न सुरक्षा हे नुसते कायदे उरले नाहीत, तर ते प्रत्येक नागरिकाचे पक्के मूलभूत हक्क बनले. हा वैचारिक बदल किती मोठा होता याचा फक्त विचार करा. 2000 सालापूर्वी सरकार काही योजना राबवतंय आणि नागरिक केवळ त्याचे लाभार्थी आहेत असा दृष्टिकोन होता. पण 2000 नंतर मात्र नागरिक हे हक्क असलेले सक्षम घटक आहेत हे मान्य केलं गेलं. हा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पाया मजबूत करणारा ठरला. पुढे जाऊया. भाग 2. लोकशाही प्रक्रिया अधिक प्रगल्भ करणे. आता हा आकडा पहा, 18. हा काही साधा आकडा नाहीये. सुरुवातीला संविधानाने मतदानाचा अधिकार 21 वर्ष पूर्ण असलेल्यांना दिला होता, पण नंतर तो 18 वर्षांपर्यंत खाली आणला गेला. एका फटक्यात काय झालं माहितीये? जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीने कोट्यावधी तरुणांना राजकीय अधिकार दिले. यामुळे आपली लोकशाही एका नव्या राजकीय प्रगल्भतेकडे गेली, हे नक्की. भाग 3. सामाजिक न्याय आणि न्यायालय. पण पहा, नुसते अधिकार देऊन भागत नाही. खऱ्या प्रगल्भतेसाठी सामाजिक न्याय महत्त्वाचा असतोच. आता हेच उदाहरण घ्या. सुरुवातीला स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव होत्या, पण महाराष्ट्रासह काही राज्यांनी हे प्रमाण थेट 50% नेलं. महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेली ही खरोखरच एक प्रचंड मोठी झेप आहे. आणि या सगळ्या प्रवासात आपली न्यायालये एका खंबीर आणि तटस्थ रक्षकाची भूमिका बजावतात. संविधानाच्या मूलभूत चौकटीला संसदेलाही धक्का लावता येणार नाही, ही त्यांची अतिशय ठाम भूमिका आहे. शिवाय बालकांचे हक्क, आदिवासींचं सक्षमीकरण आणि ॲट्रॉसिटी कायदा यांसारख्या गोष्टींची कठोर अंमलबजावणी करून न्यायालयाने सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यात खूप मोठं योगदान दिलं आहे. भाग 4. राजकीय पक्षांची कार्यप्रणाली. आता प्रश्न असा पडतो की हे सगळं संविधानिक यंत्र प्रत्यक्षात चालवणारं इंजिन कोणतं? तर ते आहेत आपले राजकीय पक्ष. बऱ्याचदा आपण त्यांच्या गटबाजीवर टीका करतो, हे खरं आहे, पण तरीही ते लोकशाहीचा एक अतिशय अपरिहार्य भाग आहेत. समान विचार असलेल्या लोकांना एकत्र करणं, लोकमत घडवणं, नागरिकांना राजकीय शिक्षण देणं आणि मुख्य म्हणजे जनता आणि सरकार यांच्यातला दुवा बनणं ही त्यांची अत्यंत महत्त्वाची कामे आहेत. पक्षांची काम करण्याची पद्धत अगदी सरळ आणि 3 टप्प्यांत असते. पहिला टप्पा म्हणजे निवडणुका लढवणं. दुसरा टप्पा जर बहुमत मिळालं तर सरकार स्थापन करून धोरणं राबवणं. आणि तिसरा टप्पा म्हणजे जर बहुमत मिळालं नाही तर एक जागरूक विरोधी पक्ष म्हणून सरकारला जाब विचारणं. अगदी सोपं आणि स्पष्ट. भाग 5. भारतातील पक्षपद्धतीचा विकास. जगाच्या नकाशावर भारताची पक्षपद्धती कुठे उभी आहे हे समजून घेण्यासाठी 3 प्रमुख पद्धतींमधला फरक लक्षात घेऊया. एक पक्ष पद्धती म्हणजे जिथे एकच पक्ष सत्तेत असतो आणि विरोधकांना दाबून टाकलं जातं, जसं हुकुमशाहीत होतं. द्विपक्ष पद्धतीमध्ये सत्ता प्रामुख्याने 2 मोठ्या पक्षांमध्येच फिरते, जसं अमेरिका किंवा ब्रिटनमध्ये. आणि तिसरी म्हणजे आपली बहुपक्ष पद्धती, जिथे अनेक पक्ष सक्रिय असतात आणि प्रसंगी आघाड्या करून सरकार स्थापन करतात. आपला भारत हे या बहुपक्ष पद्धतीचं एक उत्तम उदाहरण आहे. भारताने जरी बहुपक्ष पद्धती स्वीकारली असली तरी स्वातंत्र्यानंतरचा सुरुवातीचा काळ हा एकाच पक्षाचा म्हणजेच काँग्रेसच्या वर्चस्वाचा होता. रजनी कोठारी आणि मॉरिस जोन्स यांनी याला एक पक्ष प्रबळ पद्धती असं म्हटलं होतं. पण आपण तिथेच अडकून पडलो नाही. आज आपण पाहतो की या व्यवस्थेचं एका अत्यंत स्पर्धात्मक अशा बहुपक्षीय आघाडीच्या राजकारणात यशस्वी रूपांतर झालं आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या टप्प्याकडे. भाग 6. सराव प्रश्न. या सखोल विश्लेषणाचा शेवट आपण काही महत्त्वाच्या सराव प्रश्नांनी करणार आहोत.
जेणेकरून संकल्पना अगदी पक्क्या होतील. तर पहिला प्रश्न असा आहे, पाठ्यपुस्तकानुसार चांगल्या चालणाऱ्या लोकशाहीचा खरा गाभा कशाला मानलं जातं? थोडा विचार करा. आणि याचं अगदी अचूक उत्तर आहे सत्तेचं विकेंद्रीकरण. जेव्हा सत्ता केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर विभागली जाते तेव्हा सत्तेचा गैरवापर टळतो आणि अगदी सामान्य माणसालाही सत्तेत थेट सहभागी होता येतं. म्हणूनच हा लोकशाहीचा खरा गाभा आहे. दुसरा प्रश्न पाहूया. हे विधान चूक की बरोबर ते सांगायचंय. 2005च्या माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. काय वाटतं? अर्थातच हे विधान पूर्णपणे चूक आहे. 2005च्या या RTI कायद्याने कारभारातील गुप्तता कमी केली, नोकरशाहीची ती गोपनीयतेची भिंत पाडून टाकली आणि प्रशासनात खूप मोठी पारदर्शकता आणली. सरकार आता जनतेला अधिक उत्तरदायी झालं आहे. आणि हा आपला आजचा शेवटचा सराव प्रश्न. महिलांना त्यांचं स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारा विशिष्ट कायदा कोणता? याचं उत्तर आहे हुंडा प्रतिबंधक कायदा. महिलांना एक सुरक्षित आणि न्याय समाज मिळवून देण्यासाठी हा कायदा एका भक्कम स्तंभासारखं काम करतो. तर आज आपण भारतीय राज्यव्यवस्थेची एक अत्यंत रंजक सफर पूर्ण केली. संविधान हा आपला मजबूत सांगाडा आहे आणि राजकीय पक्ष हे त्याला पुढे नेणारं शक्तिशाली इंजिन आहे हे आपण पाहिलं. पण इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो. हे इंजिन आणि सांगाडा तर आपल्याकडे आहे, पण जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीची गाडी पुढची पिढी नेमक्या कोणत्या दिशेने नेईल यावर नक्कीच विचार व्हायला हवा. आजच्या या सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच